अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, आज गुरु असेल, शिष्य असेल, चेला असेल, साधू असेल, एखादा गादीधारक भगत असेल की जो स्वतःला गुरु, चेला, साधक, शिष्य, भगत म्हणून घेत आहे आणि जनकार्यासाठी तत्पर आहे, जनकार्य करत आहे, या प्रत्येकावरती खरंच शक्तीची कृपा आहे का? या प्रत्येकाला आज भगवंत, परमेश्वर, एनर्जी, ऊर्जा, देव, दैवत खरंच समजले आहे का? देवामध्ये, दैवतामध्ये, भगवंतामध्ये आणि या साधक शिष्यामध्ये खरंच एकता आहे का? ज्या पद्धतीने देवाने एक शिष्याला जाणले आहे, निवडले आहे, तसे एक शिष्याने, साधूने देवाला जाणले आहे का किंवा निवडले आहे का? मित्रांनो, मी तर या सर्व गोष्टींना एक खेळ मानतो, एक खेळ समजतो आणि ह्या खेळाला अंधविश्वास, भ्रम, पाखंड, ढोंगी असे नाव देतो. तुम्ही म्हणणार हे का? तर मी हे थोडक्यातच ज्या पद्धतीने, ज्या ज्ञानाने माझे बाबा गोरखनाथजी मला काही आदेश टाकतात, आदेश देतात, तेच ज्ञान मी बोलत असतो. माझ्याकडे कुठलाही जगिक देहधारी गुरु नाही, कुठल्याही जगिक देहधारी गुरुचं ज्ञान माझ्याकडे नाही. आज मला पूजण्यासाठी किंवा मान देण्यासाठी माझ्याकडे जगिक गुरु नाही. जे काही चालते, जे काही कार्य होते, हे माझ्या बाबा गोरखनाथांच्या, नवनाथांच्या कृपाशीर्वादानं, माझ्या पितृशक्तींच्या, पुण्यवान आत्म्यांच्या कृपाशीर्वादानं चालते. तर मित्रांनो, ह्या गोष्टी पाखंडवाद कशा हे समजून घ्या. आजचा व्हिडिओ आणि इथून पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओ हे खूप महत्त्वाचे असतील. यामध्ये तंत्रमंत्र, उतारा, विधान सोडून आत्मिकता, जागरण आणि देवाची पूर्णपणे संलग्न होणं, एकरूप होणं, दैवी कृपा समजून घेणं ह्याच विषयावरती असणार आहेत. तर नेमके पाखंडवाद हा झाला कसा, केला कोणी किंवा का केला, का झाला, की आपणच कारणीभूत आहोत. आता इतिहास जाणणं किंवा त्यामागचं उत्खनन करणं त्यापेक्षाही महत्त्व आज मी आहे त्या परिस्थितीला देतो, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही, आम्ही आहोत. मित्रांनो, ज्या दिवशी तुमच्यावर गुरुकृपा होते त्या दिवशी तुमचे काही मार्ग चुकतात. तुम्ही प्रत्येक नियम, प्रत्येक धर्म, प्रत्येक गोष्टी ह्या गुरुच्या ऐकायला सुरुवात करतात आणि गुरुही या ठिकाणी पाखंड करतो, कारण गुरु स्वतःचेच सांगायला सुरुवात करतो. त्याने काय केले, तो काय करतो, त्याने कसे केले हेच सांगायला सुरुवात करतो. मित्रांनो, गुरुवरती येणारी शक्ती वेगळी, तुमच्यावरती असणाऱ्या शक्ती वेगळी. अनुग्रह प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, कृपादृष्टी प्रत्येकावरती वेगवेगळी आहे. जसं संचार, सवारी, हवा येण्याचे अनेक प्रकार आहेत, त्याच पद्धतीने ज्ञानही अनेक पद्धतीने आहे. तर खरंच दैवकृपेपासून तुम्ही प्रत्येकजण खूप दूर आहात, निलंबित आहात. तुम्हा कोणावरती दैवकृपा नाही, तुमच्याकडे कोणाकडेही देवाचे सामर्थ्य नाही, तुमच्यावरती कुठलाही देव प्रसन्न नाही आणि तुमच्या माध्यमातून कुठलीही शक्ती, कुठलंही दैवत, कुठली सिद्धी किंवा कुठली विद्या कार्य करत नाही. तुमच्याकडे आहे ते सर्व गुरुचे ज्ञान आहे, गुरुच्या घडामोडी आहेत, गुरुचे कुटाणे आहेत, की जे गुरुने वाचिक पद्धतीने तुम्हाला शिकवलेले आहेत आणि तुम्ही त्यालाच साधना मानून, त्यालाच सिद्धी मानून, विद्या मानून ते सर्व अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहात. आत्मसात हा विषय खूप दूर आहे.
पण मित्रांनो, यामुळे तुमची खरे शक्तिकृपा, खरी सिद्धी विद्या ही तुमच्यापासून दुरावली गेली. कारण तुम्ही हे सर्व ज्या दिवशी सुरुवात केली त्याच दिवशी सोडून दिलेले आहे. ज्या दिवशी तुम्ही गुरुच्या सानिध्यात गेलात आणि खरं सामर्थ्य, खरं सत्य हे विसरून गेलात आणि सोंगा ढोंगाच्या गोष्टीकडे वळालात. मित्रांनो, जर एखादा मंत्र, एखादा तंत्र किंवा एखादा यंत्र जर एखाद्या देवाची सिद्धी करून देत असेल, तर मित्रांनो, आज साधू संतांविन हा अवघा महाराष्ट्र वंचित नसता. साधू संतांची संख्या तर भरपूर आहे, पण त्यांच्या माध्यमातून दैवी कृपा प्राप्त करून देणारा असा कोणी आहे का? आणि जर नसेल तर त्याला कारण काय आहे? तर हा पाखंडवाद हाच कारण आहे. कारण मी गुरु जर झालो तर मी जे सांगेल, मी जे देईल तेच शिष्याला करावं लागतं, त्याच पद्धतीने शिष्याला चालावं लागतं. मग माझ्याकडे शिष्याच्या शक्तीचं ज्ञान आहे नाही आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. ज्या पद्धतीने माझ्या गुरुने किंवा मी शक्तिकृपा प्राप्त करून घेतली, मी तेच नियम शिष्यावरती ठोठवत असतो. आणि मग शिष्याचे वाईट हो किंवा कल्याण हो याच्याशी काही घेणं देणं नसतं. कल्याण झालं तर मीच केलं, माझ्यामुळेच झालं, आणि वाईट झालं तर बाबा तुझ्याकडून भरपूर अशा चुका घडलेल्या आहेत, मी वारंवार सांगूनही तू ते आत्मसात केलं नाही, त्या पद्धतीने वागला नाही, म्हणून तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे, असा सांगणारा गुरु म्हणजे पाखंडवादच नाही का? तर ह्या पाखंडवादाला हटवावं, मिटवावं, म्हणजे तुमच्याही जीवनात प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हालाही ईश्वर कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ह्याच पद्धतीने अजूनही बऱ्याचशा विषयावरती मला बाबांच्या कृपेनं एक ज्ञान मिळालेलं आहे. तेच ज्ञान मी व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्याशी शेअर करणार आहे, बोलणार आहे. तर आजच्या या छोट्याशा प्रयत्नात मी फक्त एवढेच सांगू शकतो की सत्य शोधा, म्हणजे तुम्हाला ईश्वर कृपा प्राप्त होईल. मंत्र, तंत्र, यंत्र, जप, तप, ध्यान, धारणा ह्या गोष्टी करा, पण तुमचे तत्व, महत्त्व जाणून करा. सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. जाणील तोच श्रेष्ठत्व प्राप्त करील किंवा काही कलागुणांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करील. जो मानून करतो तो अज्ञानी, तो अज्ञानी, अज्ञानी तो अज्ञानीच, पाखंड तो पाखंडच राहणार, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. आलं का देश? जय गुरुवर्ग.